ही संस्था जी आहे अतिशय चांगलं काम करते. आकाश पगार ॲडव्होकेट अतिशय चांगलं काम करतोय. वेल एज्युकेटेड, वेल बिहेव्ड, वेल कनेक्टेड टू द पीपल. सगळ्यांबरोबर काम करतो. नाव आकाश पगार, पण पगार काही घेत नाही, फुकटच काम करत असतो. आणि त्यांचे सगळे ते सर्व सहकारी गेली काही वर्ष हा कार्यक्रम जे आहे नेमानं पार पडत आहे. संस्थेचं नाव सुद्धा सुविचार आहे. ज्या वेळेला सगळीकडे राज्यात, देशात, जगात अविचाराचं ज्या वेळेला साम्राज्य पसरलेलं आहे, त्यावेळेला सुविचार नाव घेऊन जे आहे हा त्यांचा कार्यक्रम होतो आहे. आणि त्या मंडळाला सुद्धा नाव त्यांनी सुविचार दिलेला आहे. एक उत्तम कार्यक्रम त्यांचा जो आहे तो जो खरं म्हणजे देशभरामध्ये सगळा गाजलेला आहे तो म्हणजे ह्या शेकडो युवकांना बरोबर घेऊन आपली जी गोदावरी माता नदी आहे तिचं प्रदूषण रोखण्यासाठी गणेशोत्सवाच्या वेळेला सुद्धा किंवा इतर कार्यक्रमाला देव द्या देवपण घ्या हा कार्यक्रम अतिशय गाजलेला आहे. सगळीकडे जाऊन ठिकठिकाणी जाऊन सगळे छोटे मोठे गणपती गोळा करायचे, निर्माल्य गोळा करायचं आणि नदीचं प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणं असे अनेक कार्यक्रम जे आहेत ही सगळी मंडळी करत असतात. ज्या वेळेला आपण उत्सवामध्ये दंग असतो, ज्या वेळेला विसर्जनाचे कार्यक्रम सुरू असतात आणि डीजेचा जोरदार धमाका सुरू असतो, त्यावेळेला ही मंडळी मात्र ज्या या कामामध्ये गुंतलेली असतात की आपल्या नदीचं संरक्षण आपल्याला केलं पाहिजे, प्रदूषण होता कामा नये. फार मोठी गोष्ट आहे, सहज ते होत नाही. आणि हे कार्यक्रम सुद्धा करताना ते वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, क्रीडा असेल, कला, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, कृषी, सहकार, वैद्यकीय वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक जे आहेत ते निवडत आहेत, त्यांच्या पाठीमागे उभे राहत आहेत. अनेक मोठे मोठे अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक, साहित्यिक, डॉक्टर्स यांनी हा पुरस्कार घेतलेला आहे. आणि नाशिकचे मी निश्चितपणे सांगेन, नाशिकमध्ये कलेचा सन्मान करणं, जे चांगले कलाकार आहेत, चांगले उद्योजक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले नामांकित व्यक्ती आहेत, त्यांचा आदर सत्कार करणारे अनेक जे आहेत वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, गौरव होत असतात. पण हा जो पुरस्कार सोहळा जो आहे सुविचार गौरव हा अतिशय नाशिकचा एक महत्वाचा असा गौरव सोहळा आहे जो या राज्यामध्ये सगळ्यांना कल्पना त्याची आलेली आहे. हे काम जे आहे यापुढे सुद्धा सुरू राहावं. मी अधिक मगाशी सांगितल्याप्रमाणे काही बोलणार नाहीये, म्हणजे दादांना सुद्धा वेळ होतो आहे. अगोदर नाशिकमध्ये अनेक मोठे कलाकार आहेत, क्रीडा क्षेत्रातले लोक आहेत, वेगवेगळ्या अगदी धावपटू आहे, पोहणारे आहेत, मुलं मुली वेगवेगळ्या क्षेत्रामधले आमचे जे आहेत खेळाडू कलाकार सगळीकडे गाजत असतात. नाशिक हे कुसुमाग्रजांचं आमचं गाव, म्हणजे ज्ञानक्षेत्र साहित्यिक आमची मांदियाळीच इथे आहे. त्यामुळे ते काही सांगायलाच नको आहे. चांगली चांगली शाळा कॉलेजेस त्या इथं आहे. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे या नाशिकचं जे आहे क्लायमेट वातावरण, आणि मी नेहमीच सांगतो दादा एवढं चांगलं वातावरण या नाशिकचं आहे की प्रभू रामचंद्र सुद्धा पूर्ण फॅमिलीला घेऊन इकडेच राहिले, तिथून आले आणि इथे राहिलेले. एवढं चांगलं वातावरण आहे. आणि आजही ते सगळं वातावरण असंच टिकावं म्हणून वेगवेगळ्या संस्था संघटना काम करत असतात. त्या सर्व संघटनांचं मी अभिनंदन करतो. आकाश, स्काय इज द लिमिट. आकाश, खूप काम तुम्हाला. ठीक है, मध्ये मध्ये अडचणी येत असतात. ये तो वक्त वक्त की बात है, ये तो वक्त वक्त की बात है. आज वक्त तुम्हारा है,
कल हमारा होगा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।